ब्रेकनंतर झिरो आवरमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता वळूया राज्यातील राजकारणाशी निगडीत विषयाकडे। सध्या राजकारण म्हणलं की सर्वात आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू असलेली धुसफूस डोळ्यासमोर येते। पण त्यापेक्षा मोठं राजकारण आता विधान परिषदेच्या 17 जागांच्या निमित्ताने घडायला सुरुवात झाली आहे। विधान परिषदेच्या 16 नियमित जागा आणि एका पोटनिवडणुकीसाठी 18 जूनला मतदान होत आहे। मला तुम्हाला हे सांगायचं आहे की विधान परिषदेच्या या जागा स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येणाऱ्या आमदारांच्या आहेत। 3 वर्ष रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नुकत्याच संपल्या, त्यामुळे आता विधान परिषदेची निवडणूक होतीये। सगळीकडे ऊन तापलेलं असताना ही निवडणूक घोषित होताच आता राजकारणही तापू लागलंय। या 17 जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीमधनं एकमेकांच्या जागांवरती दावे प्रतिदावे होऊ लागलेत। मी तुम्हाला सांगते हा वाद कुठे येते तर पुण्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे। अकोला अमरावतीत शिवसेनेने लगेच इथल्या जागेवरती दावा केलाय। रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या कोकण मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोघांनीही जागेवरती हक्क सांगितलाय। या सगळ्यात तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील असं मंत्री उदय सामंत म्हणाले। त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांकडून सुनेत्रा पवारांच्या भेटीगाठी वाढल्यात। हे सगळं सुरू असताना भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा बिनविरोधची री ओढली आहे। तर तिकडे महाविकास आघाडी ठाकरेंच्या शिवसेनेने संभाजीनगर परभणीच्या जागांवरती दावा केलाय। आता अशा घडामोडी घडत असल्यामुळेच आपला प्रश्न सुद्धा या विधान परिषदेच्या निवडणुका आणि त्या अनुषंगाने असलेल्या राजकारणावरती आहे। जाऊयात पोल सेंटरला, पाहूया दुसरा प्रश्न। विधान परिषदेच्या 17 जागांची निवडणूक कोणती आघाडी एकजूट राहील? महायुती, महाविकास आघाडी, दोघेही नाही? आपलं मत जरूर सांगा। आता 18 जूनला मतदान होत असलेल्या या 17 जागांपैकी 16 जागांवरील कार्यकाळ संपलाय, तर एक जागा चंद्रशेखर बावनकुळे यांची आहे। त्यांचा नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील कार्यकाळ संपलेला नाहीये, पण ते विधानसभेवरती निवडून आल्यामुळे तिथे पोटनिवडणूक होतीये। बाकीच्या 16 जागा कुठल्या आहेत हे आता आपण बघूया। जाऊयात मीडिया सेंटरला, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। विधान परिषद निवडणूक होणाऱ्या जागा कोकण, ठाणे, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर आणि जालना, नांदेड, धाराशिव, लातूर, बीड, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया अशा 16 जागा आहेत। असे हे 16 मतदारसंघ।